महाबळेश्वर महाविद्यालयात गणित रत्न पुरस्काराचे वितरण पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी काडादी यांनी भाषण करत असतानाच त्यांचा कंठ दाटून आला। गरज नसताना माझ्यावर आणि माझ्या संस्थांवर टीका आणि आरोप केले जात आहेत। मी गेल्या 30 ते 40 वर्षात संस्था सर्व सभासदांना आणि संचालकांना विश्वासात घेऊन लोकहितासाठी चालवत आहे। विरोध करणारी मंडळी अनेक वेळा आमदार, कॅबिनेट मंत्री आणि ह्या लोकांनी 25 वर्षात आमदारकी मिळाली, मंत्रीपद मिळालं, पण ह्या विकासाची सर्व संस्था आमच्या सरकारच्या माध्यमातून, सर्व संस्थांच्या मेंबरच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात। आज त्याला उत्तर आहे एवढा खुलासा मी आजच्या या ठिकाणी करतो। आणि ही मंडळी गेली 25 वर्ष मला आणि माझ्या संस्थांना इतका त्रास देत आहे, हे आपण सर्वजण पाहताय। वास्तविकता त्यांनी काहीतरी मोठं काम सोलापूर शहरात 25 वर्ष हा काही कमी काळ नाही। 25 वर्ष काम मंत्रीपद असं नाही की काही त्यांनी केलेलं आपल्याला मला माहित नाही, आपण जास्त टिकणार। मला आणि माझ्या संस्थेला त्रास दिलेला तर आपण पाहिलेला आहे आणि अनुभव त्या ठिकाणी बघितलेला आहे। त्या पद्धतीचं हा कार्यक्रम फेरवावा अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी काम करण्याचं त्या ठिकाणी काही घटना मला दिसल्या, परंतु मला विश्वास आहे, मला एवढंच त्यांचं सांगणं आहे की संगमेश्वर आणि आत्ताचा कार्यक्रम आज फेर होण्याच्या अपेक्षेनं कुठल्याही प्रकारची शंका माझ्या मनात नाही। आणि म्हणून आज पुन्हा एकदा या सभेला हा खुलासा खूप झाला। या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व प्रमुख पाहुण्यांचं संगमेश्वर एज्युकेशन संस्थेच्या वतीनं मी मनपूर्वक असं स्वागत। खरी आरामदायक अनुभूती सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र। इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी। सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून